600 ग्राममध्ये काम झालं. 30-40 रुपयात काम झालं की एक किती सोडलं सर? सोडायचं नाहीये. कधीतरी असं वाटायला कॅल्शियम नायट्रेट घे, नायट्रेट मधलं. आणि सर तुम्हाला सांगू का, आमच्या बागा टिकल्या म्हणजे आमच्या बोधाचं काम केल्यामुळेच, नाहीतर क्लोराईड ना आमच्या बागाच राहत नव्हतं. 1 वर्ष अशी अवस्था झाली, झोपायचंच काम झालं होतं. एक पान चांगलं नाही, सगळे पानं ही बरी, ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था. आम्ही म्हटलं मशीन आणला ते आम्हीच हाणायला चालू केलं, तेव्हा ती पण माणसं बी नव्हती. ज्या वेळेला बोधावर काम करायला लागलो त्यावेळेला हे आमचं क्लोराईड कमी आलं, नाहीतर अजिबात क्लोराईड कमी आलं नव्हतं. परत काय अडचण येते त्याला? आता जी ही घड पडली काय नाही काय नाही. उलट ते घड पडले चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे म्हणजे डोळ्यात डोळे जवळजवळ 3 ते 5 डोळे असतात ह्यात. हे जे डोळे आहेत ना, त्या डोळ्यात डोळे 3 ते किमान 5 असतात. म्हणजे 3 डोळे तर 100% असतात. आपण बसलो एकदा घड पडला तर अजून 2-3 येणार पडू शकतो. हा, ह्या डोळे, ह्याच्या शेजारचा डोळा आणि ह्यो मधला मुख्य डोळा, 3 डोळे आहेत ह्यात. हा एक डोळा, हा एक डोळा आणि ह्यो मुख्य डोळा. ती जागाच गेली. दुसरं पाणी झाड पाहिजे. ह्यो डोळा एक आहे, ह्यो एक डोळा आहे आणि ह्यो मुख्य डोळा. आणि ह्या 5 डोळ्यातले बंच आता तुम्हाला बाहेर आलेले दिसत आहेत. मुख्य डोळ्यात निर्मिती झाल्याशिवाय 5 डोळ्यात निर्मिती होत नाही. आणि आधी मुख्य होणार आणि पुन्हा 5 डोळ्यात. 5 डोळ्यात झालेला फुटलं की बाहेर दिसते. ह्याचा अर्थ सरळ आहे की ह्या डोळ्यात गड निर्मिती झालेली. मला जरा थोडी भीती वाटायली, आता घड पडल्यात पुन्हा पडते. नाही, उलट चांगलं झालं. बोलायला पाहिजे, बोलल्याशिवाय. आता हिथं आहे बघा, इथं स्पष्ट दिसतंय. शो मुख्य डोळा, ह्याच्या शेजारी 5 डोळा, हीच मोठं झाले आता. निघालाय ह्यो मुख्य डोळा इथं. इथं 2 डोळे आहेत. एक पुढे निघून गेला, त्यातनं बंच आला, ह्यात अजून असं. ह्याच्यात बी पुन्हा 2 डोळे असतात. ते आता लॅबमध्ये बघायला मिळेल तुम्हाला की ह्यो कट केला की ह्यात ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक असे 2 डोळे असतात. तर तिन्हीच बी सूक्ष्म घड निर्मिती असते. त्यामुळं घड असे वाया गेले तर काय अडचण नाही. आणि सरांनी आम्हाला आपले ते काढे नेऊन फिरत नाहीत. तिथून वरनं खाली घड फिरत नाही, तो तिथंच असतो. पुढे जायचं नाही काय समज. बरं का सर, इथं आता पडलाय घड, बरोबर आहे. इथं पडणार का आपण छाटताना येत नाही, पडणार की 100% पडणार. तू काय खालचा घड वर आला सर काय म्हणते, खाल्ला वर जात नाही, जागेवर राहतोय. त्याच जागेवर असतो. त्या डोळ्यात राहिलाय तो, तयार होऊन राहिलाय तो. आता काय लॅबला आपण चेक करतो. पुढा वाढल्याशिवाय ही काडी जाड होत नाही 100%. आणि काडी जाड झाल्याशिवाय हा डोळा चांगला तयार होत नाही. त्यासाठी पुढं वाढू. शेंडा अजून नको मारायला. अजून शेंडा मारायला आले आता शेंडा मारायला म्हणजे शेंडा म्हणजे नाही, आम्ही ही सपकिंग करायला सर. सपकिन सुद्धा सपकिनला सुद्धा हे प्लॉन आता योग्य स्टेजला नाहीये. त्याला थोडंसं ग्रीप घेऊ दे. शेंडा वाकडा चालला पाहिजे. हे कसं चाललंय, हे थांबायला लागलं, बरोबर आहे का? हे थांबायला लागलेलं जर आपण जर शेंडा मारला तर ही जी काडी आहे हीच आता पुढं वाढणार आहे. ही नाही हल्ली नाही. हे आहे बघा, हां ही काडी झाली. ही जी काडी शेंडा हलायला लागलाय ना, तरी सुद्धा हे थोडं थांबलंयच. ही इथं मारला आता, हे मागचं काढून घेतलं तर ह्याला जरा थोडंसं नॅट लागेल. लक्षात घ्या. दुसरा प्रश्न काय माहिती आहे ना, आता ही तयार झालं कापड्यात, ही आता मारला. आता मागं फुटलेला आहे, मागं पुढे जर बाग जाय, त्यात जर परत काकफोड्यात निघणार, त्याला डायरेक्ट मारलं निघणार तर त्याला सरळ काडी करायची. सरळ काढी केली, सरळ करायची. 14-15 पानावर न्यायची, मागे येऊन 10-11-12 पानावर मारायची. डायरेक्ट शेंडा, हा ती डायरेक्ट. आणि ह्याचा शेंडा वाढवून. तसं बघितलं तर आपण सुरुवातीला डायरेक्टच करत होतो. ही पुन्हा पद्धत निघाली. काल आमचं केलंय का नाही, डायरेक्टला कमी लागतो माल. नाही, हे चुकीचं आहे. माल येतो दोन्ही डायरेक्ट 1 नंबर. मग एवढं कुचकुच कशाला गरज आहे करायची? मग मी सपकिन करायचं काय? पेन आणि सरळ काडीतला लय मोठा एक फरक आहे. तो फरक म्हणजे माल येणे हा फरक नाही आहे. तो फरक आहे घडाची मजबूती का? तो फरक आहे शुगरचा. शुगरचा. ध्यानात घ्या, तुम्हाला सांगतोय का, तुमचं ऑब्झर्वेशन आहे
ही काडी इथवर आली इथपर्यंत पिकली हे पिकून गाठीतनं पुढे पिकायला किमान 15 ते 3 आठवडे घेते घेतोय बरोबर आहे का 15 ते 3 आठवडे 15 ते 3 आठवड्यात शो अन्न पुरवठा ही काडी घेतच असते आणि इथं त्याचं एक स्टोरेज चांगलं तयार होतं आणि स्टोरेज चांगलं तयार झाल्यामुळं उन्हाळ काडीला काडीची जेवढी पक्वता चांगली तेवढी शुगर चांगली मालाची साखर काडीच्या छटणीलाच या उन्हाळ छटणीलाच ठरत असते आणि ह्यो ज्या लागणारा जो 15 ते 3 आठवड्याचा कालावधी आहे ना तो कालावधी तुम्हाला मालाच्या छटणीच्या वेळी उपयोगाला येतो त्याचं स्टोरेज भरून हे स्टोरेज भरलं की शुगर चांगली येते आणि शुगर चांगली येण्यासाठी सपकिन करायचं असतं माल येण्यासाठी नाही असं आहे काय माल तुम्हाला सरळ काढीला बी येतो हा येतोय मग तेच सपकिनच्या बागात फेल गेले तीच की होय जाते. असा काही संबंध नाही केलेल्या सपकिनचा फायदा आपल्याला शुगर शुगरसाठी अत्यंत चांगली मिळण्यासाठी फायदा होतो आणि सेकंडरी त्याचा फायदा असा आहे मुख्य काम हे सेकंडरी फायदा असा आहे की सपकिन केले की गुळी घडायची संख्या कमी होते का तर त्याची मॅच्युरिटी चांगली मिळते आणि मॅच्युरिटी चांगली मिळवायची असेल तर सपकिन करायचं सरळ काडीत सुद्धा माल येतात त्यालाही वजन येतात फक्त सपकिनच्या तुलनेत थोडंसं वजन कमी